वन्यजीव आणि मानवी यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या घटनांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी केंद्रीय चांदा वन विभागानं पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळेचं आयोजन केलं। वन्यजीव संवर्धन, नागरिकांची सुरक्षितता आणि प्रसारमाध्यमांद्वारे योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचविणं या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध तालुक्यांतील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यशाळेत वन्य प्राण्यांच्या हालचाली, संघर्षाची कारणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसंच अशा घटनांमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। उपवन संरक्षक वाघये यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात उपविभागीय वन अधिकारी मंगेश गिरडकर, व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष बाळसराफ तसंच ज्येष्ठ पत्रकार बादलजी बेले यांनी मार्गदर्शन करत वन विभाग आणि माध्यमांमधील संवाद अधिक प्रभावी होण्याची गरज व्यक्त केली। गोंडपिपरी, कोठारी, पोंभुर्णा, राजुरा, बल्लारपूर, ज्योती आणि कोरपना परिसरातील पत्रकारांनी या कार्यशाळेत सहभाग घेत वन्यजीव मानव संघर्षातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली। समाजामध्ये अफवांऐवजी तथ्याधारित माहिती पोहोचविणं आणि जनजागृती वाढविण्यात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं। वन विभाग आणि प्रसारमाध्यमांतील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। मध्य चांदा विभागाचे DCF वाघाये सर आपल्यासोबत आहेत। संपूर्ण पत्रकार आणि वन्यजीव संघर्ष, मानव वन्यजीव संघर्ष या कार्यशाळा आज खरं तर इथे घेण्यात आली आणि कारवाई इथे आपण आहोत। काय सांगाल, खरं तर आता वर्तमान स्थितीत ज्या पद्धतीने वाघ आणि मानवांमध्ये जो संघर्ष होतोय, अनेक घटना आपल्या जिल्ह्यामध्ये होताना आपण पाहतो, यासाठी आता नवीन कुठल्या उपाययोजना किंवा काय नागरिकांना आपण आवाहन करणार? मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आम्ही एक कार्यशाळा घेतलेली आहे। कार्यशाळेमध्ये जेवढे समाजाचे स्टेक होल्डर आहेत, पत्रकार बंधू आहेत किंवा इतर लोकल लोक आहेत, यांना या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आलेले आहे की मानव वन्यजीव संवर्धन काय करावे, काय नाही करावे, या अनुषंगाने उपाययोजनासाठी आम्ही घेतलेल्या आहेत। नक्कीच आता ज्या पद्धतीने आपण अनेक उपाययोजना सांगितलेल्याच कार्यशाळेमध्ये पुढे जो पत्रकार आणि अधिकारी आहेत, जी खरी माहिती समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे नागरिकांपर्यंत, तिथे कुठे म्हणजे फरक पडतो काय, असा देखील प्रश्न पुढे आलेला आहे। यामध्ये याकडे आपण कसं पाहतो? सहसा आमच्याकडे काही प्रकरण घडल्यास किंवा कोणतीही वनगुन्हा नोंद आल्यास आम्ही त्याची सर्व माहिती प्रेस नोटच्या द्वारे संबंधित मीडियांना देतो, जेणेकरून समान माध्यमामध्ये कोणताही मिसकम्युनिकेशन होऊ नये व खरी बातमी त्यांना माहिती व्हावी। नक्कीच होते DCF साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे वन्यजीव प्राण्यांचा जो संघर्ष आहे, खरं तर तो त्या संदर्भातली खरी माहिती पत्रकारांपर्यंत पोहोचवण्याकरता प्रेस नोट नक्कीच आवश्यकता असल्याचं देखील या निमित्ताने त्यांनी स्पष्ट केलेलं आहे।